मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही. सत्तेत येईल नाही येईल हा विषय दुसरा, पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता. काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो आणि वरती जब काय आकडा होता तिथं स्पर्धा होती, चुरशीची लढत होती. अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले, मनापासून लढले. आम्ही तिथं सभेला गेलो, साहेब गेले, अनेक इतर महत्त्वाचे नेते तिथं गेले. तिथं जो उत्साह होता सभेमध्ये, कुणीही भाड्यावर पैसे देऊन आणलेले लोक तिथं नव्हते. एवढा उत्साह असताना कुठे मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकारवर त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन, कपाशी, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण तिथं असताना, दुधाचा प्रश्न महत्त्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा, कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं. काही मुद्दे इथं सांगतो. एक तर ईव्हीएम मशीनवर 6 कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं, पण महत्त्वाचं काय की 5,33,000 मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं. पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्हीएम पोस्टल बॅलेटला जर आपण एनडीएला बघितलं तर 43.3% पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर 43.1% अशी पसंती होती. पण जेव्हा ईव्हीएम मशीनकडे आपण वळलो आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर 49.5% हे एनडीएकडे गेलं आणि तिथं आम्ही 43 वरून डायरेक्ट 35 वर तिथं आलो. म्हणजे 0.2% बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीने आमच्या, तो डायरेक्ट 14% तिथं गेला. आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एनडीएचे 141 उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे 137च्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मुद्दे आहेत आणि असा समाज एक अभिप्रेत होता. सोशलिस्ट जो शब्द आहे हा नंतर टाकला गेला. सोशलिस्ट हा शब्द नंतर टाकला गेला म्हणून काही लोक असं म्हणतात की मूळ नंतर तिसरा वर्ड सेक्युलर हा महत्वाचा आहे. सेक्युलर बद्दल वेगवेगळे लोक आपल्याला पाहिजे तसा अर्थ लावतात, पण एक त्यांना डिनाय करता येत नाही की सेक्युलर म्हणजे या राज्याला कुठलाही धर्म नाही, या देशाला स्वतःचा कुठलाही धर्म नाही. आणि बऱ्याच देशमध्ये असं आहे की त्यांचं राष्ट्र जे आहे ते ख्रिश्चन राष्ट्र आहे किंवा मुस्लिम राष्ट्र आहे. उदाहरणार्थ पाकिस्तान एक मुस्लिम राष्ट्र आहे, त्या राष्ट्राचा धर्म मुस्लिम आहे. तसं भारताचा कुठलाही धर्म नाही आणि हे अगदी स्पष्ट लिहिलेलं आहे घटनेत. आणि घटनेबद्दल जी डिबेट्स आहेत त्याच्यात पण लिहिलेलं आहे की प्रेफरन्स कुठल्याही धर्माला मिळणार नाही. हा जो नवीन देश आहे यात कुठल्याही धर्माला प्रेफरन्स मिळणार नाही. तर सगळे धर्म समान आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा आहे, प्रसार करण्याची पण मुभा आहे, प्रचार करण्याची पण मुभा आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे काय आहे, हा या देशाचा नियम आहे. मी थोड्या वेळाने बोलीन. मला म्हणजे या बॅकग्राऊंडवरती मी थोडंसं आत्ता बोलू शकतो, नाही तर आत्ताच बोलतो पुढे आपण जाण्यापूर्वी. मला सांगा, मला हे कळत नाही की अशी जर परिस्थिती आहे आणि अशा अनेक तरतुदी आहेत तर जे हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणतात हे उघडच कसं काय चालवून घेतलं जातं हे मला कळतच नाही. आणि याच्यात मला आश्चर्य वाटतं, याच्यात बहुजन समाज, दलित समाज हा पण सामील होतो. काही लोक होतात
ज्याने आंबेडकरांना जे मानतात, त्यांच्या विचारांना मानतात, हे कसं खपवून घेतात हेच मला कळत नाही. आज प्रत्येक राजकीय पक्षाला बाबासाहेब आंबेडकर हवेच आहेत, कारण त्यांच्या विरुद्ध बोलायची कोणाची प्राज्ञा नाही. मी त्यांच्याबद्दल खूप वाचलेलं आहे आणि ते कोणालाही घाबरत नव्हते. त्यांची मतं इतकी त्यांनी उघड व्यक्त केली आहेत की काही त्यात संदिग्धता आहे. ते असं म्हणले होते की हिंदू राष्ट्र यदा कदाचित कधी झालंच तर ती मोठी आपत्ती ठरेल. त्यांनी हिंदू धर्माबद्दल काय टीका केली आहे ती आज करायची कोणाची हिंमत नाही, पण ते कोणालाही घाबरत नव्हते आणि स्पष्ट बोलत होते. त्यांनी बरंच लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला बऱ्याच जणांना ते माहिती असेल. पण प्रश्न असा पडतो की इतकी उघड गोष्ट आहे, हे चालवून कसं घेतात. मला मजा वाटते की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, त्याच्या बाजूला जे हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांचा फोटो आहे. हे कसं काय चालतं, याच्यातली विसंगती कोणाला कशी दिसून येत नाही. दादा एक मिनिट दादा बर घे दादा काय सांगाल. हे आप ओम गंगणपतये नमः स्वाहा.